नमस्कार. गौरीपूजन, दिवाळी किंवा कुठलाही सण असो, चकलीशिवाय फराळ पूर्णच होत नाही. पण वेळेअभावी भाजणी करणं शक्य नसेल तर काळजी नको, कारण ही रेसिपी आहे खास बिना भाजणीची चकली, जी तुम्ही झटपट आणि अगदी परफेक्ट तयार करू शकता. सगळं साहित्य आपल्या घरात असतं आणि रिझल्ट मात्र दुकानसारखा मिळेल. आणि अगदी 40 ते 45 मिनिटात आपली कुरकुरीत चकली तयार होईल. भाजणी तयार न करता होणारी ही चकली चवीला अप्रतिम लागते आणि नवशिक्यांसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. बाहेर गावी जाणार असू तेव्हा न्यायला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी आपण ही झटपट तयार होणारी बिना भाजणीची चकली अगदी काही मिनिटात सहज तयार करू शकता. तर ही चकली बनवण्यासाठी आवश्यक टिप्स आपल्याला या व्हिडिओत मिळतील. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण इथे एक मध्यम आकाराची वाटी घेतली आहे आणि 1 वाटी डाळीचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे. हरभरा डाळीचं पीठ घेतले आणि हे डाळीचं पीठ आता आपण चाळणीनं चाळून घेऊयात. अशा रीतीनं पीठ चाळून घेतलं म्हणजे त्यामधले जे जाडसर कण आहेत तेही निघून जातील आणि पीठ हलकं होईल आणि आपली चकली आणखी छान कुरकुरी होण्यास मदत होईल. साहित्य आणि पुढची कृती पाहूयात, पण तत्पूर्वी आरोग्य रुची किचन कट्ट्यावर मी आपले स्वागत करते. तर आता त्या चाळणीमध्ये आपण 3 वाट्या तांदळाचं पीठ चाळून घेणार आहोत. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तांदळाचं पीठही आपण अशा रीतीनं चाळून घेणार आहोत आणि ही दोन्ही पीठं मिक्स करून घेतली आहेत चमच्याच्या साहाय्यानं. आणि आता इकडे आपण अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. हे तेल आपण एका पळीमध्ये आता घेऊयात आणि ते गॅसवर अगदी कडकडीत छान गरम करून घेऊयात. इकडे पिठामध्ये आपण अर्धा चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा, 1 चमचा धणा जिरे पावडर आणि हळद, थोडीशी अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे आणि 1 चमचा आपण इथे पांढरे तीळ घातलेत. आणि आता ओवा हातावर थोडासा कुस्करून आपण या पिठात घालून घेणार आहोत. ओव्यामुळे चकलीला स्वादही छान येतो. हे सगळे मसाले आपण पिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे, तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण जे कडकडीत तेल गरम करून घेतलेत, म्हणजेच तेलाचे मोहन आपण घालून घेऊयात. हे तेल एकदम कडकडीत गरम आहे, त्यामुळे चमच्याच्या साहाय्यानं आपण हे व्यवस्थित एकत्र करूयात. आणि थोडंसं कोमट झाल्यावरती आपण हातानं ते छान तेल सगळ्या पिठाला लावून घेऊयात. तोवर इकडे आपण एका भांड्यामध्ये 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवूयात. तेलाचे मोहन आणि आता तोवर आपण संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घेऊयात आणि सगळी पिठांमध्ये जे मसाले घातलेत ते तेल सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. अशा रीतीनं आपण साधारण 4 ते 5 मिनटं पीठ व्यवस्थित मळून घेतलं. हे बघा, त्याचा छान उंडा व्हायला लागलेला आहे, म्हणजे तेल आणि मसाले आणि पीठ आपलं सगळं छान व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. यामध्ये आता आपण गरम केलेलं पाणी घालून घेणार आहोत. हे पाणी कोमट किंवा कडकडीत असं नाही आहे, गरम आहे. 1 वाटी पाणी मी आत्ता पहिल्यांदा इथे घालून घेते आहे. लागेल तसं पाणी आपण यात वापरणार आहोत. आधी मी चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करते. लागेल तसं पाणी घालायचं आहे, कारण की आपल्याला हे पीठ चकली जर आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत बनवायची असेल तर पीठ आपलं अजिबात खूप पातळ किंवा खूप घट्टही नाही झालं पाहिजे, मध्यमच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. पुन्हा मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यातलं जवळजवळ अर्धी वाटी पाणी मी आत्ता इथे घालून घेणार आहे. हे बघा, अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे, म्हणजे साधारणपणे आपण आत्तापर्यंत 1.5 वाटी पाणी इथं वापरलेलं आहे. आणि व्यवस्थित आपण ते आता मळून घेणार आहोत. आपल्याला अजिबात घट्टपणाचा हा गोळा तयार नाही करायचा आहे. पीठ व्यवस्थित मळलं म्हणजे आणि ते चांगलं भिजलं म्हणजे आपली चकली अगदी व्यवस्थित तयार होते. यामध्ये जे आपण तेलाचे मोहन वापरलेत ते अर्ध्या वाटीला मी थोडे कमी वापरलेत. आपल्याला जर आणखी खुसखुशीत जर चकली हवी असेल तर आपण अर्धी वाटी तेल वापरलं तरी चालेल. अर्धी वाटीने थोडंसं अगदी 1 चमचा जास्त. पुन्हा मी ते पीठ झाकून ठेवलं होतं साधारण 10 ते 15 मिनटं आणि त्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता आपल्या चकलीच्या सोऱ्याला मी आतनं तेल लावून घेतलं आहे आणि त्याची जी हे आहे आपली सोऱ्याची ताटली त्यालाही तेल लावलेलं आहे की जेणेकरून पीठ त्याला चिटकू नये म्हणून.
हा पिठाचा गोळा पुन्हा एकदा व्यवस्थित मी थोडासा मळून घेते. जेवढं आपण छान मळू तेवढी आपली चकली छान होते. पीठ आपण सोऱ्यामध्ये घालून घेऊयात. अशा रीतीनं आपण जेवढं बसेल तेवढं पीठ सोऱ्यामध्ये घालून घेणार आहोत. अजिबात आपण खूप घट्ट किंवा खूप पातळ असं हे पीठ नाही मळलेलं. हे बघा, आता सोऱ्याला आपण लावून घेऊयात. झाकण लावलेलं आहे आणि आता एका ताटावरतीच मी आपल्याला चकली पाडून दाखवते. चकली पाडताना सोऱ्या खूप वरतीही पकडायचा नाही, नाहीतर सोऱ्याचं खूप वरती पकडला तर त्याचे तुकडे पडू शकतात. त्यामुळे साधारण मध्यम अशा उंचीवर आपल्याला दिसेल असं हे करून हळूवार हे बघा आपण अशी चकली पाडायची. चकली आपल्याला जेवढी मोठी छोटी जशी हवी त्या साईजमध्ये आपण पाडून घेऊ शकता. त्याच्यामध्ये खूप अंतर ठेवायचं नाही आणि त्याचं शेवटचं टोक अशा पद्धतीनं आपण दाबून घ्यायचं, म्हणजे चकली तेलात सोडल्यावरती सुटत नाही. हे बघा, पुढची ही चकली आपण अशीच पाडून घेऊयात. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता हे बघा, पुढच्या एका वेळी मी साधारणपणे 3 ते 4 चकल्या आत्ता पाडून घेते. खूप चकल्या आधीच करून नाही ठेवायच्या, कारण की त्या जर वाळल्या तर त्या तेलात सोडल्यावरती तुटू शकतात. त्यामुळे या 4 चकल्या मी इकडे तेलात सोडणार आहे आणि मग पुन्हा 4 चकल्या बनवून घेणार आहे. इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये एक गोळा सोडून पाहिला, तो लगेच वर आला, म्हणजे तेल व्यवस्थित तापलं. त्यात चकली सोडली बघा, चकली पण आपली लगेच वरती येते. ही चकली आपण जवळजवळ 1 मिनिटभर अशीच ठेवणार आहोत आणि त्यानंतर हे बघा, त्याचा वरचा जो फेस आहे तो आता कमी झाला आहे आणि आता आपण ही पलटी करून घेणार आहोत. खूप छान आकार पकडलेला आहे चकलीनं आपल्या. तेलामध्ये चकलीच आपली तुटू नये असं वाटत असेल तर तेलाचं तापमान व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. खूप जास्त तेल गरमही नसलं पाहिजे, कारण की गरमचं खूप तेल असेल तर वरच्यावर चकली फक्त लाल होते पण आतमध्ये ती कच्चीच राहते. हे बघा, अशी आपली ही चकली आपण 2 ते 3 मिनटं व्यवस्थित तळून घेतलेली आहे. चकलीला छान रंग आलेला आहे आणि काटेही खूप छान आलेत. पुढच्या चकल्याही आपण तेलामध्ये अशाच सोडून घेतलेल्या आहेत. त्याही आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ आपल्या घरात सहज उपलब्ध असतं, त्यामुळे आपण अगदी हवं तेव्हा ही चकली सहज बनवू शकतो. तर ही चकली आपण नक्की बनवून पाहाल. गौरीपूजनाच्या गडबडीत तयार करण्यासाठी उपयुक्त अशी ही चकली आहे. व्हिडिओ आवडला आहे ना? मग तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. अजून अशा साध्या, सोप्या, झटपट होणाऱ्या रुचकर रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची चकली कशी झाली खाली कमेंटमध्ये सांगा. गौरीसाठी तुम्ही काय बनवलं आमच्याशी शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी, रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.